यहाँ पे खाऊंगा मजा मारूंगा। आता मी घरामध्ये जाते दोघांना करताना गोड गोड स्वयंपाक बनवते। स्वयंपाक झाला नाही का? नाही ना येतोच म्हणता काय जेवण नका म्हणून येतोच म्हणता। हो नमस्कार साधू चांगली होती ना तुझा देर आला मग चांगला झाला। अरे तू इतने में बोलती थी मेरा देवर छोटा है थांबाया का थांबाया आवाज निकल रहा। चला चहा गरम खोटं बोलली। अरे चहा गरम देव गरम तुमच्यापेक्षा गरम करेगा नरम पाहिलं तर दोघांना बी वाचू देणार नाही। चला बोला। अरे तूने मेरे को क्या फंसाया हो क्या फंसाया हो तूने कभी मेरे को देख लिया तो मेरे को मारी डालेगा रे बाप। बाबा फिर बाबा इतने बिगड़ में से मेरे को निकाले रे बाप। आज का से काम नहीं करूँगा खाली 10 मिनट में खेलोगा खाली 10 मिनट में खेलोगा। 10 मिनट के पहले मेरा अच्छा था रे बाप। गाँव में जाता था आटा मंग के लाता था हाथ वरी भाकर रांधी लिता था खाई मन मना जोती रहता था।
तूने मेरे को क्या पता है? वो क्या पता है? साधू महाराज माझा देह दरवाजे बाहेर आहे ना माझी देहला काहीतरी चाट मारते आणि बाहेरच्या बाहेर काढून देते तुम्हाला जीवात व्हायचं ना तुम्ही एक काम करा काय करू? माझ्या लगेच्या मोरीमध्ये जाऊन बसा लगेच्या मोरीमध्ये सांगा संडास मध्ये सांग लेकिन मेरी जान बताइए तो ऐसी बात होगी बोलने वाले ने बोल के वो झूठ नहीं सह जाए ये तो ऐसी बात होगी दिल की बात दिल में रहेगी आणि 40 गाव बकरी खाव बाबूजी तुम्ही घरी का बरं आले का हो वहिनी हा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती काय हो. शाळेची सुट्टी झाली म्हणजे घरी जेवणला येतो का नाही म्हणजे जेवण करायला आले होय भाऊजी तुम्हाला काय सांगू सकाळपासून माझी तब्येत बिघडली मग डोक्याने एवढं मोठं घर केलं सकाळपासून माझं डोकं आहे ना सारखं असं कट काय काय हो वहिनी मी स्वयंपाक नाही केला भाऊजी आज तुमची तब्येत बिघडली हा डोकं दुखतंय हो ना वहिनी तुम्ही एक काम करा थोडं थांबा मी गावात जाऊन डॉक्टर घेऊन येतो मला डॉक्टरची काही आवश्यकता नाही अहो वहिनी एक काम करा ना काय तुम्ही दरवाजाचा उघडा मला पलंगाच्या खाली उतरता येत नाही मी कसं काय दरवाजा उघडू अहो दरवाजा उघडल्यावर मी तुमचं डोकं दाबून देईल नाही मला काही डोकं दाबायची शक्यता नाही मी म्हणतो वहिनी दरवाजा उघडा मला पलंगाच्या खाली उतर अहो माझं ऐका तुम्ही आजीवरती जेवण करून घ्या आजचे दिवस वहिनी तुमची इतकी तब्येत खराब झाली काय सांगू मला सकाळी का बोलत नाही थांबा थांबा मी आता लगेच गावात जातो भारीतला भारी डॉक्टर घेऊन येतो मला डॉक्टरची काही आवश्यकता नाही भाऊजी मी सकाळीच 2 आमासिकच्या गोळी घेतल्या काय त्याला म्हणा डॉक्टर आला होता म्हणा डॉक्टर आला होता त्याने इंजेक्शन दिलं पण डोस बरोबर बसा तू सांग ना वहिनी भाऊजी तुमचं डोकं दाबून देऊ. नाही ना एक काम करा काय हे बघा मला शाळेला उशीर होतोय मला 2 घास वाढून द्या मी लगेच स्वयंपाक नाही केला मी सांगितलं ना तुम्हाला स्वयंपाक केला नाही मी वहिनी कळतंय मला तुमची तब्येत खराब झाली ना तुमच्याकडनं स्वयंपाक झाला नसेल एक काम करा फक्त एक ग्लास तुमच्या हातून मला पाणी द्या माझं मन समाधान होईल पाणी प्यायचं होय समोर थंडगार पाण्याचं माठ भरले त्या ठिकाणी गेला ते पाणी पिऊन गेलं लवकर शाळेमध्ये निघून जा का वहिनी लहानचं शाळा तुम्ही मला केलंय मला बोलता येत ना बोलणं शिकवलं चालता येत नव्हतं चालणं शिकवलं आणि तुमच्या हातून एक घास खाल्ल्याशिवाय माझं मन समाधान होत नाही तर पाणी कसं काय घेऊ एक काम करा तुमच्या हातून मला पाणी द्या तुमच्या हाताने घ्या ना भाऊ पाणी द्या ना काय र कोण तू साधू साधू हो इथं का आला छोटा मुन्ना है तुझे